नमस्कार मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो की नाही व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या जेडी किंगची हालत पागती करावे. पुरं कचर झालं आहे. इकडे पण मागं पण 2-3 दिवस झाले याला साफ नाही केलं, कारण काम चालू होतं. आज म्हणलं ब्लोअरने हवा मारून घेऊ, थोडं निवांत आहे. तर ब्लोअरची गरज आपली का बरं होती, कारण हे बा जाळी किती पॅक झाली. पूर्ण जाळी जी पॅक झाली. आणि जर इथं जाळी पॅक राहिली तर आतमध्ये मशीनला हवा भेटणार नाही. आणि हवा जर नाही भेटली व्यवस्थित तर मशीन जे आपलं ते गरम व्हायचे. त्यामुळे ब्लोअरची आपली गरज होती. एका झटक्यामध्ये पूर्ण साफ झालं. तर भावांना आपलं जे महाशिवरात्री निमित्त थोडं फिरायची प्लॅनिंग बनली बाहेर. तर कुठं जायचं तर मुर्डेश्वरला. इथून आपल्या घरापासून 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे मुर्डेश्वर. तिथे चाललो आहे फिरायला. सोबत आकाश आहे, समोर सुनील भाऊ आणि शहरात काका पण आहे. हाँ तर भावांनो फायनली आम्ही पोहोचलोय आता मुर्डेश्वरला. भयानक हाल झाले. कसे हाल झाले का? चांगले झाले दुरानी. अरे हलका झाले मला येताना धूळ धूळ. पण घे फणस घे, ऍपल घे, पायनॅपल घे. पहिले पायनॅपल घे. तू पायनॅपल घे रे. गाडी पंचर हो गई. लाईन एवढं लाईन वावड्या लागायचं लाईन मध्ये. हे आलो हो लागावं लाईन मध्ये. आपण काय केलं बरं गुलकुचा डबा लाईन मध्ये. महाशिवरात्री निमित्त एवढी भाविकांची गर्दी, भयानक लाईन आहे. लाईन मध्ये आमची तर इच्छा नाही लागायची. आणि हा जे बाग आहे मंदिरा पाठीमागचा बाग या किती खोल आहे. मोबाईल जर पडला तर आता पिटला खरं ना. मुर्डेश्वर मंदिर हे डोंगरावर आहे. सुनील भाऊ जा समोर नको रे. कुठे तर आम्ही आत्ताच मुर्डेश्वर महाराजचं दर्शन करून आता निघलो देव कुठं धारेश्वर. हा धारेश्वरला.
आणि धारेश्वरला आम्ही निघायच्या एकदा फराळ पाणी करून घेऊ. हे फराळ दिसतो ते त्यात फराळ दिसतो बाहेरचा आणि चालू ना काढतो तो घरला. सध्या उपवास असल्यामुळं वड आकाश थोडं हे वड पण निवडणं थोडी नाही तिला काढून घेऊन देऊ. नाही ना. तर उपवास असल्यामुळं आकाश भाऊ फराळच करताय. एक काकाश्री आणि आपले सुनील भाऊ. हाय गाईज. लोकेशन बघ कशी. आम्ही जे नेक्स्ट ठिकाण पाहण्यात आलो ते म्हणजे धारेश्वरला महादेवाचं मंदिर. आणि हे जे ते नदीच्या काठी आहे.